काय घाट नाही आमचा पोरगा आहे ना, पोरगा नाही ना आरोग्य तर मलाच माहिती नाही बा. उद्या विचारा भेटलं होतं ना. कपडा इकडे तिकडे दाखव बघ. त्याच्या पंखाला काहीतरी लागलेलं आहे. त्या कावळ्याचं काम राहील ना. कावळ्याचं नसेल का काहीतरी. नहीं वो कोई तो भी काटे उसका पर उठ नहीं आ रहा. टाक टाक. तीन नाही आहे, 3 आहे, पण हा एक पोरगा ही एक आहे आणि एक मोठी आहे, जॉबला जाते. हा, 3. कधी काल आले हा, काल आले. पण भिवलाले पण तिथे लय छोटी जागा आहे. राहू दे. कुत्र धरलेलं आहे त्याला. मग कुठलं धरतात काय तर झाकून ठेवायचं ना. घाबरले तर नंदी जास्त. हा ना, घाबरलंय. तांदूळ टाकले आता. जाऊ दे, त्याला बसू दे, आपण बघत बसू ना. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. सो आज आहे 31 डिसेंबर. संध्याकाळी होणारच आहे कार्यक्रम, पार्टी. आणि आजचा दिवस आहे ते सगळे सेलिब्रेट करणारच आहेत. माझं भाऊ आणि माझी बहीण दोघे आलेले आहेत. आत्याच मुलगा आहे आणि काकांची मुलगी. त्यामध्ये दोघांचं लग्न झालेलं आहे. त्यामध्ये मी तिला बहीण म्हणते आणि त्याला भाऊ म्हणते. तर ते दोघं कालच संध्याकाळी आलेले आहेत आणि सकाळी सकाळी असा किस्सा झाला. सकाळी आम्ही आता फ्रेश होतो सगळेजण. सगळ्यांनी नाश्ता केला चहा चपातीचा. आणि कबूतर आलं, बिचाऱ्याच्या पंखाला लागलेलं होतं आणि आमच्या तुळशीच्याच खाली तिथं विटांच्या खाली जाऊन बसलेलं होतं. बिचारा घाबरलेलं आहे. त्याला तांदूळ टाकले, त्याला थोडीशी हळद लावली आणि ते बसलेले आहे तिथं आता. तर बघूया किती वेळ बसतं. बिचाराला त्रास होतोय. तर बघू. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा, बघत राहा. संध्याकाळी होणार आहे प्रोग्राम. तर मी तुम्हाला प्रत्येकीचे अपडेट देत राहील. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा, पुढे जाऊ नका. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही झालो आहोत रेडी. तर तुम्ही म्हणशाल कुठे चालले. तर भाऊ आलेला जसं की मी तुम्हाला बोलले. कुठे गेली गई. माझी बहीण आलेली आहे नाशिकवरनं. तर ते म्हणत होते आता असा रिकामा वेळ झाला. सगळं झालेलंच आहे, नाश्ता पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. बघा माझी बहीण आलेली आहे नाशिकवरनं. तर ते म्हणताय की चला आपण जाऊयात आळंदीला. त्यांना आळंदीला जायचं आहे. तर ते मला म्हणताय तू कशाला थांबते, तर तू पण चल आमच्यासोबत. तर म्हणलं चला आता आपण जाऊयात आळंदीला. घरातली सगळी कामं उरकून झालेली आहे. लाईट ना आज सकाळपासून ये जाय चालू आहे लाईटीचा. मग अशी डीम होती, आता थोडीशी आलेली आहे फ्रेश. तर मग ते म्हणताय जाऊ चला. तर मग आता आम्ही चाललो आहोत आळंदीला. आणि घरी आल्यानंतर मग राहील संध्याकाळी पार्टीचं नियोजन. राहील संध्याकाळी ना. हां, मी काय म्हणत होते मग अशी मी काहीतरी बोलले ना. हां चालेल. हां बाय. मी म्हणत होते हां, आमचं पार्टीचं असं झालं होतं की संतोष भाऊंचे मित्र आहेत ना काळे साहेब. तर ते खूप आग्रह करत होते. खूप आग्रह करत होते की तुम्ही त्यांनी म्हणजे 2-3 महिन्यापासून नाही का त्यांचा महिना काय माहिती नव्हतं, वर्षापासूनच त्यांचं प्लॅनिंग होतं. मागच्या वर्षीच ते बोलले होते की आपण एका पुढचं हे जे 31ची पार्टी आहे ना ती तिकडं करू त्यांच्या घरी. तर त्यांनी प्लॅनिंग खूप केलं होतं. खूप माग लागले होते खूप. आणि यांचं आम्हाला माहिती नव्हतं, विजय भाऊ आणि ज्योतिताईंचं, की ते कधी येणार नाही का. त्यांनी आम्हाला व्यवस्थित डेट पण सांगितली नव्हती. ते अचानक आले आणि त्यांनी 31च्या प्लॅनिंगनुसारच आले ते. आणि अचानक आल्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं साहेबांना की साहेब असं गेस्ट वगैरे आलेले आहेत, आम्ही नाही येऊ शकत. तरी ते इतके आग्रह करत होते ना, ऐकतच नव्हते. आणि आता हे सगळे आलेले आहेत आणि यांना सगळ्यांना घेऊन जायचं आणि मग ते चांगलं नाही वाटत. तर त्यामुळे आम्ही तिकडचा प्रोग्राम कॅन्सल केला. आणि फायनली आपली इथंच आपल्या वाघ फॅमिलीबरोबर आपली 31ची पार्टी सेलिब्रेट करणार आहोत. सेलिब्रेट म्हणजे खरं तर आपला महाराष्ट्राचा गुढीपाडवा सणच आहे. पण आता एक असं मुलाबाळाचं असं तर आपण नेहमी खातो पितोच घरामध्ये. पण म्हणलं चला एक नॉर्मली आता आलेले पण आहेत ज्योतिताई, विजय भाऊ. तर करूयात आपलं नॉर्मली खाणं पिणं ते नेहमीच चालूच असतं. तर छोटं मोठं सेलिब्रेशन करू. काय तर चला आता आम्ही चाललोय आळंदीला. तुम्ही व्लॉग कंटिन्यू करत राहा. छान मस्त व्लॉग होणार आहे. शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. तर चला. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. आज आहे 2025चा शेवटचा दिवस. उद्यापासून आहे 2026. पुढचं वर्ष ना हे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या सुखाचं जावं. आणि ह्या वर्षात भरपूर काही बघितलेलं आहे. भरपूर ह्या वर्षात आहे ना भरपूर गोष्टी झालेल्या आहे. आपलं तर चांगलं गेलं आहे, आपलं असं काही नाही. पण ह्या वर्षात भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहे. प्लेन क्रॅश म्हणू नका,
म्हणजे प्रत्येकाच्या घरात काही ना काही चालूच आहे म्हटलं तरी चालेल आणि प्रत्येकासाठी वेगळंच ठरतं. ते म्हणतो ना आपण एक वर्ष आहे ना हे 2025 हे खूप असं काही जणांसाठी खूप आणि पंजाबमध्ये झालं, बऱ्याचशा रेप केस झाल्या छोट्या छोट्या मुलींच्या, म्हणजे ना का खूप काही गोष्टी घडलेल्या. 2025 आहे ना खरंच खूप बेकार होतं. मी आता सांगू नाही शकत सगळ्या गोष्टी, पण खरंच खूप बेकार होतं. तर देवाच्या कृपेने आहे ना पुढचं वर्ष आहे ना देवाला म्हणा प्लीज हे 2026 वर्ष आहे ना सगळ्यांसाठी चांगलं जाऊ दे, सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत आणि सगळ्यांचं भरभराटीचं जावं हे पुढचं वर्ष जे आहे ना, आणि असं हसून खेळून जावं. बस एवढीच एक इच्छा देवाकडे मागते की बाबा ह्या वर्षासारखं वर्ष नको बाबा, पुढचं वर्ष सगळ्यात मस्त जावं. तर ॲडव्हान्समध्ये तुम्हाला हॅपी न्यू इयर. चला मग माऊली नगर आनंदी रोड. आम्ही चाललो आहोत आळंदीला. मागं आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत. 5-1 मिनिटात आपण आळंदीला पोहोचलो. शिवन्या मागे, श्रेया मागे, विजभाऊ मागे. चला आळंदीला जाऊन भेटूया. अरे देवा, मला वाटलं मी मोबाईल चालू केला. तर हॅलो फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत आळंदीच्या बस स्टँडवर. हे आळंदीचं न्यू बस स्टँड आहे. आधी तिकडं होतं ते चेंज केलं, तर त्यांनी आधी इथं केलेलं आहे बस स्टँड. हे बघा इथं लास्ट आळंदीचं पॉईंट आहे. इथं बस थांबतात, इथं सगळे पॅसेंजर उतरलो आणि आता चाललो आता आळंदीला देवदर्शनाला. तर चला मग बघत राहा. चल शिव, मला असं वाटलं मी आधी मोबाईल चालू केला, मी भरपूर काही बोलले, पण आता जाऊ द्या, आता इतकंच बोलते. आपण जाऊया आधी दर्शनाला. चालू केला. भरपूर गर्दी आहे एकादशी मला, प्रचंड गर्दी आहे. चला आता आपण मंदिरात जाऊयात, दर्शन घेऊ. कुठे गेलेत का मेंबर आपले? कुठे गेलेत? विजय मामा ते पुढे गेलेत. हे बघा गर्दी बघा, आज एकादशीमुळे बापरे लोकांची गर्दी होती. आले का सगळे? आले ना? चलो बापरे काय उन्हाळ्यासारखं गरम होतं यार. खूप दिवसानंतर बाहेर निघालं ना, प्रमाणाच्या बाहेर गरम होते. दर्शन घेतलं आज एकादशीमुळे ना, आतमध्ये मेन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेताना आलं. आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत. आता भूक लागली, 2 वाजून गेलेत आणि घरी जाऊन परत स्वयंपाक वगैरे संध्याकाळची पण अरेंजमेंट करायची आहे. आणि आता आलो आहोत वडापाव खायला. तर एक वडापाव खातो आणि त्यानंतर मग घरी जातो आम्ही. एक वडापाव खाऊन घेतो आणि मग घरी जातो. मस्त गरम गरम वडापाव आहे. आम्ही सगळे करतोय गरम गरम पाव. एन्जॉय. वाव, मस्त झाडांच्या हवेमध्ये इतकं छान वाटते. सावलीमध्ये बघा इतकं ऊन होतं, झाडांची जी सावली आली ना तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ली, आता माझी झाली खाऊन. कारण की मग मोबाईल झालं की आईस्क्रीम खाऊ, त्यासाठी म्हटलं नंतर बोलते. तर विजूभाऊनी सगळ्यांना आईस्क्रीम घेतली, वडापाव खाऊ घातला विजूभाऊनी सर्वांना. वडापाव खाऊन आईस्क्रीम खाऊन फायनली आपण आलो आहोत आपल्या एरियामध्ये. बसने आलो, येताना तिकडनं, जाताना पण बसने गेलो. आणि घरी जातो, रेस्ट करतो, आराम करतो आणि त्यानंतर मग संध्याकाळची तयारी करायला घेईल. तर संध्याकाळचं मी घरी गेलो तुम्हाला सांगते, नियोजन थोडंसं चेंज झालेलं आहे. तर
घरी गेल्यावर मी तुम्हाला सांगते. तर कुठेही जाऊ नका. कोणता असा फोटो आहे का तुमच्याकडे? यांचा दोघींचा फोटो आहे का? दारात बसलेला तो तर नाही है ना? विज भाऊ रिक्रिएट करतोय फोटो, म्हणजे नाही का लहानपणीचे त्यांच्या दोघींची आठवण आणि आत्ताच. किती चेहऱ्यामध्ये. मम्मी झोपली का? जय महाराष्ट्र पब्लिक. हिंदुत्व. वाव किती क्यूट आला फोटो दोघींचा, बघा किती सुंदर आहे बघा. वाव, शिवण्याचं तोंड बघ ना, कशा नाकाचा फाना दिसतोय. फायनली आपण आपल्या घरी आलेलो आहोत आणि आता थोडासा रेस्ट. 3:30 वाजले माहिती का? आम्ही निघालो किती वाजता? 12 वाजता. आणि आता आम्ही घरात बसतो, थोडा आराम करतो. ओके चला. हॅलो फ्रेंड्स, तर मी झाले आहे फ्रेश. आल्यानंतर कपडे राहिलेले होते माझे, कारण की सकाळी आम्ही घाई केली. आवरत खूप उशीर झाला, लाईट गेलेली होती. तर थोडेसे कपडे ना आता मशीनला लावले आणि सगळ्यांना आल्यानंतर ना भूक लागलेली होती. तर सगळ्यांना रात्रीचा स्वयंपाकात शिल्लक तोच दिला. आता वाजलेले आहेत 4:30. सगळ्यांनी थोडं खाल्लं आता, कारण की रात्री उशीर होणार आहे. सगळं काही आवरत, स्टार्टर मुलांसाठी काय ते फ्रेंच फ्राईज, ते चीज बॉल्स वगैरे असं बरंच काय आणतील. आणि थोडंसं मग ते खाल्लं का मग थोडंसं उशीरच होईल, कारण की आता सगळ्यांनी नाही का मी रात्री पालक पनीर केलेली होती, मी तुम्हाला दाखवते. सो इथं बघू शकते, रात्री ना मी पालक पनीर केलेलं होतं. इतकं यम्मी झालं होतं. आणि तो पण काय केला होता माहिती का, मी 2 गड्ड्या घेतलेल्या होत्या आणि इतका सुंदर झाला. आणि तो भरपूर पण झालेला होता. मला वाटलं शिल्लक राहील आणि फेकल्यावर जाईल, पण मुलांना फार आवडला. मुलांनी सगळ्यांनी आवडीने खाल्लेलं आहे. आणि थोडीशी मसूरची डाळ केली होती मी रात्री, तर थोडीशी शिल्लक होती आता. आणि याच्यात भात आहे ना रात्रीचा थोडासा फ्रीजमध्ये कसा हे होऊन जातो, कोलम तांदूळ असल्यामुळं थोडा गरम करायसाठी ठेवून दिलेला आहे. तर आता चपाती संपलेली आहे, त्याच्यामुळे आता स्वयंपाक केलेला नाही. आता थोडा वडापाव खाऊन आलो होतो. तर आता बाकीच्यांना थोडीशी भूक लागली होती. मग विजू भाऊनी, ज्योतिताईंनी आणि संजना आणि विराजनी दोघांनी मिळून सगळ्यांनी हे खाल्लेलं. अशा प्रकारे स्वयंपाक केलेला होता रात्री. तर संजनाला आणि विराजला आणि विजू भाऊला आणि ज्योतिताईला तर त्यांनी खाल्लेला आहे. मी वडापाव ना थोडंसं एक एक्स्ट्रा घेतला होता, मला खूप भूक लागली होती, तर त्यामुळे मी वडापाव खाल्लेला होता. त्याच्यामुळे मला आता अजिबात इच्छा नाही होते. तर आता मी काय करते, घरातली थोडीशी कामं उरकून घेते आणि त्यानंतर मग संध्याकाळची तयारी करायला लागते. थोडेसे कांदे वगैरे कट करून ठेवते, लसूण वगैरे साफ करून ठेवते. प्लॅनिंगमध्ये चेंज झालेला आहे. तर संतोष भाऊंचे फ्रेंड आहेत ना ते काळे साहेब, तर ते ना खूप रिक्वेस्ट करताय. पण मग इथं माझ्या घरी पण गेस्ट आलेले आहेत. तर विजू भाऊ आणि ज्योतिताई म्हणताय की भाऊ तुम्ही जाऊन या, आम्ही तर आहेच आई इथं, कारण की ते खूप रिक्वेस्ट करताय. त्यांना नाही पण म्हणता येत नाही आणि यांना सगळ्यांना पण घेऊन जाता येत नाही आहे. तर ते म्हटले होते यांना सगळ्यांना पण घेऊन या, पण मग हेच नको म्हणतायत. संतोष भाऊ, सीमाताई आणि फक्त तनुशिवाण्याला घेऊन जाणार आहेत तिकडं. आणि मग बाकीचं आम्ही इथं सेलिब्रेट करूया 3rd. तर आता विजू भाऊ ते आलेले आहेत. रोज थोडंसं कुठं ना कुठं जाणं होणारच आहे. तर जसं जमतंय मी तसं शूट करत राहील आणि तुम्हाला सगळ्या अपडेट देत राहील. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला बघत राहा. योगा आमच्या बाईचं काय चालायचं काटाकाटीचं काम. ही फक्त बस एवढंच काटाकाटीची कामं करते. बघा हिला हेच काम येतात. आता यांनी सगळ्यांनी खाल्लंय, सगळे झोपताय, पण मला नाही झोपता येणार. मला घरातली कामं उरकायची आहे, घर घाण आहे, थोडंसं ते क्लीन करून घेते. तर चला. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही संध्याकाळची तयारी करतोय. बाहेर अंगणात बसतोय, शिराय मारती, थोडासा हलकासा पोचा, कारण घरात सगळे असले ना घर थोडंसं घाण होऊन जातं. आणि इकडं बघा लव्ह स्टोरी म्हणजे कोणाबरोबर माहिती का, आता ती डेंटलमध्ये कामाला आहे. तर तिची मैत्रिणी ज्या डेंटलमध्ये ज्या सोबत असतील ना 1-2 जणी, तर ती कालच आलेली आहे. आणि तो फोन बघा कधीपासून तो फोन चालू आहे. तो एखादं ते प्रेम कहाणी, ती लव्ह स्टोरी कशी असती हां, ती किती वेळची ती बोलते. आली बहिणीकडे आणि ती बघा, ती आली बहिणीकडे, बहिणीबरोबर गप्पा मारत सोडून दिला, तर ती मैत्रिणीबरोबर गप्पा मारती बघा. वा रे बहिणा वा रे मेरी बहिणा वा. आणि मी बघा इथं लसूण निवडते. माझी संजना माझ्यासोबत बसली आणि आम्ही लसूण निवडतोय. संध्याकाळची तयारी करते, पण भाऊ नाही येत यार. संतोष भाऊ, सीमाता येत नाही आहेत. तर चला करूयात आपण सेलिब्रेट. तसं पण मग आम्ही टेरेसवर नाही जाणार, मग बघूयात तिथंच करू. हे काय म्हणता काय नाही, इथं बसू. आपला हा प्लेस आहे
श्रेया मारती पोचा. तर या प्लेसमध्ये शेकोटी वगैरे करू. संध्याकाळपर्यंत मुली थोड्याशा जातील, फिरून येतील थोड्याशा बाहेर. त्यांना सांगितलं थोडंसं फिरून या जरासं बाहेर, थोडंसं आमच्या इथल्या एरियामध्ये थोडंसं खाऊन पिऊन येतील नॉर्मली. आणि बाकी मी तर त्यांच्यासाठी थोडंसं करते पुलाव वगैरे. आणि बाकी बघत राहा, व्लॉग कंटिन्यू करत राहा. आणि हे बघा इथं अजून यांचं संपणार बोलता बोलता मी तर म्हणते जाय तिकडं, ते जकात नाक्याला चालली जाय. हा यार बहिणा ये देना देखो. किती एकच दिवस झाला बघा, किती गप्पा मारले. मी तर अजून मम्मीबरोबर फोन लावला तर मी मम्मीबरोबर, मला काय म्हणत जास्त बोलायला, मी फक्त तुमच्याबरोबर बोलते. माझी यूट्यूब फॅमिली आहे. तुम्हाला आवडते की नाही माझ्या गप्पा, मला नक्की कमेंट्स करून सांगा. हे ग बाई, आईला नाही आवडत, मला आवडतं. संजनाला आवडतं. जाऊ द्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला आवडता का नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला मी बडबड करते. आणि मी खरंच ह्या यूट्यूब जसं चालू केलं ना तशी एवढी बोलायला लागले, नाही तर मला जास्त एवढं बोलत नव्हते मी. आपले घरातले लोक आहे ना त्यांच्यावर जास्त गप्पा मारायचं. फोनचं ना जास्त आवडत नाही, रिअली सांगते. काय आहे ना ते समोरासमोर आपल्याजवळ असले ना, आपल्या समोरासमोर गप्पा गोष्टी चांगल्या होतात. फोन नाही आवडत मला जास्त करायला. मी जास्त बोलत. मी मम्मीला सुद्धा कधीच जास्त फोन लावत नाही. मम्मीचा पण आला तर आला एखाद्या वेळेस, तर मम्मी स्वतःहून करते. आणि फक्त काय मग रोजचं डेली उठून तेच बोलत बसायचं, यार काय खाल्लं पिल्लं नाही का, म्हणजे मग त्याच गोष्टी करत बसायचे. मला नाही आवडत, मग मी जास्त नाही लावत फोन. बरे आहेत सगळे, बरे आहेत, व्यवस्थित आहेत. मी ना एकदम ऐन मेन्याला बसून बोलते ना, मला थोडंसं वेगळंच वाटतंय. तर असं आवडत नाही मला, वेगळंच वाटतं जरा ते बोलायला. श्रेया तू भरून राहिला ना, तुझ्या पावलाचा खड्डा. कुठं खड्डा आहे दाखव. एवढा दिसेल ते. हा का, जाऊ द्या जाऊ द्या. श्रेया म्हणते, श्रेयानी जेव्हा पोचा मारते ना मग श्रेया कोणाला एंट्री करू देत नाही. करा ना पंखा बंद. ए फॅन बंद कर बाबा, लाईट लाव द्या. संध्याकाळची वेळ झालेली आहे. माझा कॅमेरा पुसू दे मला. शिव चाललंय, शिव माझ्यावर 31ला नाही इथं. यायचं होतं, ये ना. नाही ना बेटे, ते मामा नाही, मावशी का मामा नाही ना, भाऊ पण नाही आहे, सीमाताई पण नाही आहे. थोडं वेगळंच वाटते, पण करूयात आपण. हॅपी राहायचं, खुश राहायचं सगळ्यांनी. तर चला आता हे निघताय वाटतं, शिवण्याला आणि तनूला घेऊन जात आहेत. चला मी काय बोलू होता त्याला, मी कोणत्या अँगलने मी काय बोलू होतं तूच सांग. अरे रुपाली मावशी ती निघणार नाही तरी पण आले ना, किती वेळ सांगतो. श्रेया क्रॉप टॉप शोधते का नाही? तेवढं खाली तू क्रॉप टॉप घालणार आहे तू, मग त्याला जर्किंग घालणार. अगं व्हिडिओ नको बनवूस. अरे मी क्रॉप टॉप घालणार. क्रॉप टॉप कशासाठी घालते? आम्ही डान्स करते. बघा ताई, भांडे घासून घासून माझ्या मोठी घासणी घ्या आणि त्याला घासा पूर्ण दिवस भरायचं. चाललंय बघा हा ना. बाई पोरीच्या हात बघा भांडे घासून रफ झाले बघा. नको रडू. कोणाचे भांडे बसून झाले? तुझे नरम आहे, तू भांडे नाही घासत. तू फक्त ऑनलाईन पोचा मारती, त्याला पण हाताने प्यायची गरज नाही पडत. काय सुट्टी आहे काय माहिती कोणी आणली. तर चला आता विजी भाऊला थोडासा चहा ठेवते. ए चलो मिस यू. अरे एक दिवस झाला लगेच मिस यू. चला आता विजी भाऊला चहा ठेवते, त्यानंतर भेटते तुम्हाला. भाऊ आणि सीमाते दोघं पण असते ना, तर मग मी सगळेजण टेरेसवर गेलो असतो आणि टेरेसवर मस्त एन्जॉय केला असता. पण एक जरी परिवारातलं म्हणतो ना आपण नसलं तर ते खूप असं वेगळं फील येतो आणि ते चांगलं नाही वाटत आणि सेलिब्रेट पण करूशी नाही वाटत. जरी भाऊ आणि सीमाताई दोघंच नाही आहेत आणि शिवण्या तनूच नाही आहेत, बाकीचे सगळे आहेत. डॅडी आहेत, मम्मी गेलेल्या आहेत शिर्डीला, तर त्या गावी मम्मीच्या आईंना भेटायला. तर आजी पडल्या पण आहेत म्हणे, आजीला फ्रॅक्चर पण झालेला आहे. तर आमचे साहेब करतायत शेकोडीत पेटवत आहेत. म्हणलं शेकोडीजवळ थोडंसं बसावं.
आणि थोडंसं पनीरचे काहीतरी ते टिक्का नाही का, ते तसं काहीतरी केलेलं आहे. ते पनीरचा टिक्का तंदूर नाही का आपलं, ते भाऊंनी आणलेली तंदूर, त्याच्यावर ते करणार आहेत, शेकणार आहेत. आणि त्यानंतर मग पुलाव आहे. बाकी ना मला ते दाखवायचंच लक्षात नाही आलं यार तुम्हाला. माझं ना असं मूडच होत नव्हतं ना, पण आता थोडंसं वाटतंय मी दाखवलंच नाही तुम्हाला यार. तेव्हा व्हिडिओ करायला पाहिजेत ॲक्च्युली. मसाला पडला. आम्ही नाही बघा आलू टिक्की वगैरे नाही का, असे मुलांना नगेट्स वगैरे आणले होते आणि ते मुलांना असे फ्राय करून दिलेत. त्यांनी खाल्लेत ते भरपूर मस्त आणि आमचे पण भरपूर पोट भरलं. त्याच्यामुळं काय ते चीज बॉल्स, नगेट, फ्रेंच फ्राईज 2 प्रकारचे असे मग भरपूर ते फ्राय केले. तेव्हा केला नाही यार मी शूट, खरंच ना. जाऊ दे, सॉरी. आता याच्या पुढं आपण करूया थोडं शूट. आता जेवण मी बनवून झालेलं आहे, पनीरचे कबाब वगैरे. आता हे टिक्की ते त्याच्यावर करतील त्यांनी. थोडेसे नॉर्मल तव्यावर शॅलो फ्राय करून घेतले आणि बाकीचे ते थोडंसं निखाऱ्यावर थोडेसे शेकून घेतील. आणि त्यानंतर आता डॅडींचं जेवण झालेलं आहे, गेले झोपायला. आता आपलं चालू आहे 12 वाजेपर्यंत. 10:15 झालेलेच आहे. आता थोडासा टाईम स्पेंड करायचा आहे. 12 नंतर मग आपलं आहे न्यू इयर. मग त्यानंतर मग आपण जेवण तर बघूयात, झालं भूक लागली तर कोणीतरी जेवतील आणि नाही तर मग उद्याच खाणार दुसऱ्या वर्षामध्ये. साडू साडू अरे बापरे. थंडी वाजते श्रेया, मला पण स्वेटर दे ना आणून. माझी शिव गेली यार. हा ना, ती वैतागल माहिती आहे का. शिव पण गेली ना तिकडं भाऊ बरोबर, शिवन्या पण गेली. शेकुटी चल रही है, बहुत ही तगड़ी शेकुटी चल रही है और हमारी इधर पार्टी चल रही है. हॅपी दिवाळी. मला असं वाटलं आम्ही सुरसुऱ्या पेटवतोय. मामा तेल टाकू आग लगा दूंगा, 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 आग लगा दूंगा. सोनवणे आणि वाघ फॅमिली. आम्ही चला गाडी नंबर या प्लॅटफॉर्म वर येणार आहे. इथं थोडासा धुवा झालेला आहे. आज सगळे पनीर टिक्का एन्जॉय करतायत सगळेजण. बापरे, घरात धुवा 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 धुआ धुआ चल रहा है और हमारी पार्टी इधर बरामदे में चल रही है. सब कर रहे हैं पनीर टिक्का एन्जॉय. मस्त सगळे मस्त एन्जॉय करता आहेत आणि मी पण आता खाते. आणि मस्त कोळशाची धूर आहे, बघू शकताय. मस्त मस्त असं छान वाटतंय. कोळशाचा असं मस्त आहार केलेला आहे आणि मस्त मस्त असं शेकून घेतले. हात बीत मस्त व्हिडिओ पण काढून घेतले, फोटोही काढून घेतले. मस्त येतीलच इन्स्टावर. आणि आता सगळेजण पनीर टिक्का खाऊन घेतील. त्यानंतर मग आपण जाऊयात. थोडंसं स्प्राईट आणलं होतं, स्प्राईट पिऊन झालं ते ॲक्च्युली. ज्यावेळेस ते स्नॅक्स खाल्लं ना त्यावेळेस स्प्राईट पिऊन घेतलं होतं. आता थोडंसं पनीर टिक्का वगैरे खाऊन घेतो. ते आहे थोडंसं आहे. तू राहून गेला. विराज म्हणतोय मी नाही पिलं म्हणे स्प्राईट. सगळेजण आम्ही बसलेलो आहे बघा. खिडकीत स्प्राईटची बॉटल ठेवली मी फ्रीजमध्ये ठेवली बघ, म्हणजे ती हां फ्रीजमध्ये ठेवली आहे आहे म्हणून मी ठेवली फ्रीजमध्ये. जा पिऊन घे. शिवानी असते तर ती राहिली पण नसती माहिती का. तो आला होता. हा ती खूप ती लय विचित्र आहे शिवण्या स्प्राईट प्यायला. तिला खाते मी खाते. ते मगाशी ते फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्लेत ना, मग खूप अशी इच्छाच मेली होती. तर आता आम्ही बसलो आहोत सगळं. आता जास्त काही कामं नाही आहे, भांडी वगैरे सगळी झालेली आहेत. व्हेज पुलाव करून झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपण थोडा टाईम स्पेंड करू 12 वाजेपर्यंत. 12 नंतर मग आपण हॅपी न्यू इयर सेलिब्रेट करू. यावेळेस काही केक केलेला नाही आहे, फक्त आपण हॅपी न्यू इयर विश करू आणि सेलिब्रेट करू आणि त्यानंतर मग झोपून जाऊ.
बाजूला वाटता होता तिकडे जाऊन बसले आणि मोतीचूरचा लाडू खाते आणि झाली वॉकिंग खाल्लं गाड्या बसले आले घरी. आमची वॉकिंग अशी असती. श्रेयाचे पप्पा म्हणतात गाडीची वॉक करायला गेलो. वॉक नाही करायला गेले ते गाडी पण लावली पार्किंग कुठं तिथं बाकडा आहे त्या समोरच असं पण दोनच चालले असतात इथं गाडी आणि इकडं बाकडा चालले बसले मोतीचूर लड्डू खाल्ला मोबाईल बघ. म्हणजे तिकडं आवडतं का इकडं आवडलं का सारखंच आहे. आवडलं का मग आता दरवर्षी इकडे यायचं. हं पाहिजे होत ना मोतीचूरचा लाडू. ऐसा का आणू का घेऊ घ्या तुम्ही वाडावर मी गेलो तुम्हाला लाडू पाहणार. 11 वाजत आले. 11 वाजले म्हणजे असेल का किती वाजले 11 10:50 10:50 झाले. अरे हाय ना अजून मामा बोलले अगं ते नाही मला ते मी थांब 10:50 झाले. गॅरंटी कमी कमी नाही, नाही. एकदा बसलं घरात. वा किती मस्त वाटतं बघा. मस्त असं गरम गरम थंडीमध्ये असं कोळशाजवळ बसायचं शेकोटीजवळ छान वाटतं. भाऊ बघ कसं स्प्राईट पितोय बघ ना तो कसं पितोय. रात्री कोण पंखा लंपत होतं काय माहिती. हिला वाटतं की लोकांना गरम होते आणि पण पंखा लावती लोकांचं. मी माझा लावून घेतो. ही पण तशी नाही. मिश्रा आणि त्यांचं वाढून जाते फॅन. नंतर गरम व्हायला लागलं. वरच्या घरात साक्षी गेली फ्रेंडकडे. संतोष भाऊ सीमाताई तिकडे एन्जॉय करताय आणि आमचं इथे चाललं आहे. भाऊ असते तर आपण वरती डान्स केला असं सगळ्यांनी मस्त. अरे पण तो तिकडचा नव्हता. बहुतेक पाठीमागचा होता. मी काय करते श्रेयांशी वन्य जेव्हा मधल्या रूममध्ये झोपतात ना आणि थंडीचं कसं होतं मध्येच ना काय होतं आता बघ खूप थंडी वाजते ना मध्यरात्रीला काय होतं गरम व्हायला लागतं आणि मग ना यांचं एक फॅन मग मी पण माझा फॅन वाढवते. मग मला असं वाटायचं यांना पण गरम होतं असं म्हणून मी पण यांचा फॅन वाढून पळून जाते. तेव्हा मला सकाळी सकाळी म्हणती मम्मी रोज माझा फॅन वाढून चालली जाते म्हणे आम्हाला गरज नसताना पण मला रोज बोल. आता तेच बोलताय आणि हा पण तोच बोलला की रात्री कोण आमचं फॅन वाढवून गेलं तर म्हणे. मला आवडत नाही पण मध्ये ना मध्यरात्रीला गरमच होतं म्हणून मी वाढवलं. चालले आहे तुमचं कसं चाललं आहे मला नक्की सांगा. हॉटेलमध्ये तशीच करतात. ज्योती मी सारखे होतो सारखे म्हणजे श्रेया पण तेच बोलली हा शब्द बोलली. कोई कुछ नहीं बोलेगा चुपचाप रहने. कोई कुछ नहीं बोले. हा तो डायलॉग आहे ना कोई कुछ नहीं बोले चुपचाप रहने का. हेराफेरीच आहे ते. चुपचाप लेने का. इथं ओरिजिनल मध्ये कोणी बसले भाई हिंदूबाई जाधव सुद्धा रडून द्यायला लागले आजकाल माझ्या करता. अक्का माझ्या करत अक्का सुद्धा रेडी दिस पाहिजे. हा का बरोबर एवढं बोलता एवढं शिव्या देतो काय वाईट काय बोलतो मी ते सांगा. हा वाईट शब्द देऊ नाही लोक वाईट बोलतात. उद्या 1 तारीख आहे उद्यापासून आपण परत सुरुवात करू. अरे आज मस्त भांडायचं भांडून घ्या. उद्या 1 तारखेपासून छान पैकी सुरुवात करा. झालं की तुम्ही भांडतो आमचं 5 मिनिटात भांडण स्पीकर बंद करून देऊ का आपलं भांडण आमचं भांडण ते या माझं या टायमाला सॉरी या टायमाला माझी डोक्याची पार सॉरी नवीन वर्षात परत मी नाही करणार. मी प्रण घेते मी नवीन वर्षात असं कधीच करणार नाही. चुका करा तुम्ही आणि आम्हाला सांगा. नवीन वर्षात मी तुमच्यावर असं रुसणार नाही कधीच. मी प्रण घेते. मला झोपताना माझी कसम देत असतात श्रेया तुला माझी शपथ म्हणजे आमचं जेव्हा भांडण झालं का तेव्हा काय माझी तिची भांडणं म्हणजे फुगेवर काय रुसे फुगे हो थोडेसे. भांडणं म्हणजे असं जेव्हा भांडण कधी होईल जेव्हा मी मारायला दिला तुम्हाला फोन करेल हो मला घेऊन जा. हा मग ते रिअल भांडण आहे खरं. म्हणजे आमचं असं थोडं चालतं ते तर पाहिजेच हो थोडंफार. ती काय करते माझ्या भांडण झाली ना मग हिला पकडते हो दारू ती ती सांगल. अरे यांचं भांडण झालं होतं काहीतरी कशामुळे तरी झालं होतं. हे फोटो मध्ये लक्ष देत नाही काय करत नाही ना त्यामुळे भांडण झालं होतं. पप्पा आले रात्री लेट बीट म्हणजे त्यांचं काहीतरी फ्रेंड्स मध्ये होतं लेट आले. मग बोलले मी
मी उठणारच नाही, मी काहीच करणार नाही, मी उठणारच नाही. मी जाऊ किती पण फोन येते, मला काय घेणं देणं नाही. पण जागत होती पप्पासाठी. पप्पा जेव्हा येईन मी तेव्हाच झोपन, तेव्हाचे मोबाईल बघत होते. पप्पा येईन जेव्हा मी तेव्हाच झोपन आणि तेव्हाच करत. मला झोप, मी मस्त करून तोंड झोपली, मस्त करून माझी ब्लँकेट म्हणून झोपली. 12 वाजता मग उठ, श्रेया उठ, श्रेया उठ, तुला माझी शपथ आहे, तुला माझी शपथ उठ, श्रेया तुला माझी शपथ उठ. किती वेळा शपथ दिली त्याने श्रेया. ती बोलायला लागली तुला माझी शपथ उठ, माझी शपथ उठ. अरे बोलली कशासाठी? पप्पा आले. तू उठ ना, नाही तुला माझी शपथ उठ उठ उठ. म्हणजे पुढच्या दिवशी मला वाटलं की लय मोठे दिवस, लय म्हणजे लय मोठं झालं नाही. पुढे उठून बघते ते दोघं चहा पित असते एकमेकावर. भांडण चाललं, मला असं वाटलं लय मोठं झालं, चहा पित एकमेकावर असं चेअर्स करून सकाळी. किती भांडलं तरी तेच आहे ना माझ्यासाठी शेवटी. पण तो किस्सा मी नाही बोलू शकत. आमचा सकाळचा चहा. आमचं उलट आहे, भांडण झालं का मला म्हणवावं लागतं. मग इकडं पण मीच म्हणवते की नवरा कधी चुकत नसतो. बोलणंच बंद करून नाही, नवरा कधी चुकत नसतो. म्हणून काय हरकत नाही. माझी बायका चुकतात का असं एवढे म्हणलं. वर्ष झाले लग्नाला, विचारा कधी मी भांडण झालंय मला यांनी मनवलं. तिकडं घुसडते फुकाने भारी. सकाळी उठता, तोंड धुता, मग बिनचहाचे निघून जाता, आपल्यालाच मनाला चुरचुर. अरे हा मग हे असंच आहे. नको मला डबा, शेवटी मला काळजी ना बाबा. त्या दिवशी नाही का डबा करायला, मग शेवटी मला उठलेच बाई. मी म्हटलं नको जाऊ दे. माझ्या नवऱ्यासाठी मी काहीच नाही करणार. माझ्या नवऱ्यासाठी दुसऱ्या दिवशी उठून डबा बिना डब्याचं दिलंय का कधी? उलट मीच म्हणते आमच्या घरात उलट आहे. काय असू दे, मग ते कशी भाजी असू दे देते काय का? फरक पडतो म्हणून तर देते का? तुझ्यासाठीच करतो ना एवढं हा, सगळं. काय इकडे बघून बोला की, इकडे बघून बोला की. तुमच्यासाठीच करतो ना म्हणलं. कोणासाठी करतोय? हा, मग मी कुठं काय आयुष्य म्हणते? चांगलं झालं होतं. लग्न झाल्यानंतर आयुष्यात पप्पाला फन करता पोरांना. म्हणजे एवढं स्ट्रिक्ट नाही राहत, स्ट्रिक्ट राहायला पाहिजे पण असं लय रिलॅक्स मध्ये राहता. पप्पा केवढं सांग लवकर परत एकदा. पप्पा सोयाबीन चिल्ली पण मी सोयाबीन चिल्ली केली ती, पप्पाला भेटली नाही. पप्पाने फोन केला, काय रे सोयाबीन चिल्ली दिली नव्हती. आम्ही काय देऊ मग तुम्हाला, तुम्ही कोण लागता माझे? फोन ठेवला, मी बाजूला बसली होती. मला काय बोलली, यार माझ्या नवऱ्याचं तोंड एवढंच आहे यार, बिचारायला मी गरीबाला दिलं पण नाही. म्हणजे फोनवर वेगळं आणि प्रत्यक्ष वेगळं ती. आणि नवऱ्याचं तोंड एवढंच आहे. त्यांना माहिती ना माझा किती जीव आहे. सगळ्यांना माहिती कोणाचं काही नाही. हा, तुमचा नाही, माझा जास्त आहे. फायनली 11:30 झालेले आहेत. अजून पण आहे थोडासा अवधी. 12 वाजायला अर्धा तास बाकी आहे. आणि मग त्यानंतर आपण करूयात हॅपी न्यू इयर. साक्षी अजून, श्रुता अजून आलेल्या नाही आहेत. आणि आमचा कोळसा जळून पार खाक झालेला आहे. आणि आमचे गप्पा गोष्टी अजून संपत नाही आहेत. आम्ही असे वेगवेगळे टॉपिकवर विषय काढतोय मस्त असं एन्जॉय. हां, त्या टॉपिकवर भरभरून मनोगत व्यक्त करतायत सगळेजण. टॉपिक पण खूप भारी भारी, आता मी तुम्हाला सांगू नाही शकत. इतकी भारी भारी टॉपिकवर अशी गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि अशा प्रकारे 31st पार्टी आमची शांततेत निवांत बसून गप्प शांत अशी चाललेली आहे. संजना दार खोल का तिकडं? संजा तेवढं किचन दार खोल ना. श्रुता आली थांब. श्रुता साक्षी दोघी आल्या आहेत खाली. त्या दोघीच आहेत वरती. डॅडी तर झोपले आहेत आता. आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत. आणि तिकडं संतोष सीमाताई दोघं पण पार्टी एन्जॉय करता आहेत. तिकडं मोठी पार्टी आहे. फक्त यायचं थोडंसं प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही त्यामुळे गेलो नाही. आणि हे लोक पण आलेले होते त्यामुळेच आम्ही गेलो नाही. तर इथं चालू आहे, बघत राहा. चला. तर पहिले पुढच्या वर्षामध्ये तुमचा काय प्लॅन आहे आणि तुमचं काय म्हणणं की पुढच्या वर्षी मी काय करून दाखवणार? गिरीश का गाणं सुनेगा. गिरीश का गाणं सुनेगा. अरे काय होईल कोणी सांगू शकत नाही. पुढच्या आणि आजीवन काय जरी करायचं ठरवलं ना तरी मी काही करू शकत नाही. मला माझा पुढचा पाऊल बघूनच पाय ठेवावा लागतो. बरोबर आहे. तुला काय सिच्युएशनच्या हिशोबाने. तुझं सांग पहिले. पण मी कसं काय आमच्या वयात असताना आम्ही केले भरपूर प्रयत्न. तुमचं सांगा. ते करायचं आता नाही होतो. माझे बोर्ड्स आहे. माझ्या बोर्ड्स मध्ये आता 90चा स्कोर ठेवलाय. 90 बघू. वाव वाव 90. बघू. जा बेटा,
संजना तेरा स्कोर बेटा बता. इसकी बातों में मत आ जा तू. अपने 35% में डट के रहना. गांधी अवार्ड मिला नहीं. गांधी महात्मा गांधी का अवार्ड लेना है अपने को. मला जितके पडले तितके खुशी. मी फक्त पास व्हायला पाहिजे. हा बाबा पास बस. नाही म्हणत मला की बाकी तू बाहेर होईल. हेच सांग, तेच सांग. नाही 12वीला टार्गेट राहील ना भाई. असं काय करू राहिले. कशाला 12वीला टार्गेट ओ. तो होईल तो होईल. नाही 12वीला थोडस जरा रिक्षावाला. ते पण माझी रिक्षा वाट चालू बघतोय राहील. रिक्षावाला अन बाई माझी वाट बघतोय रिक्षावाला. पुढच्या वर्षी भाऊ तुझा काय प्लॅन आहे? पुढच्या वर्षी काय करू नका? 26 मे दुनिया खतम आहे. तो डायरेक्ट म्हणतो दुनिया करतो. आणि जगला तर काय करू भाई नका? दुनिया का तो होगी तू प्लास्टिक मुझी पैटर्न वाला मुळशी पॅटर्न. तू मुझी पैटर्न वाला भाई. तू नाही का तुम्हाला मैं कुछ नहीं खाऊंगी पीऊंगी सो जाऊं. खायचं जिंदगी आराम करनी भाई. यस यस मे बी. जिंदगी आराम करनी है. काय प्रश्न? काय? अरे तुम्ही बोलला का बरं? ती झोपू देणार नाही तुम्हाला वर्षभर. रात्री स्वप्नामध्ये जायचं झोपूनही दिलं तर कस काय ऑर्डर घेऊ. हा ना. कॅन्सल करू मुझे तुझं स्वप्न में सो अशा प्रकारे चाललं आहे. श्रुता गेली वाटतं ना. साक्षी बसली इकडं. राम राम. राम राम. थंडी गायबच झाली. काय म्हणतात किती वेळ झाला? थोडाच वेळ बाकी आहे. पुढच्या वर्षात जायचं आहे आपल्याला. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे समृद्धीचे आणि बरबरडी जाऊ. हॅपी न्यू Happy New Year. इयर. तसं अजून आहे थोडा वेळ बाकी आहे. असं बरोबर. असं आहे का? 9, 8,